सर मिटींग जाली कितें तुमी आयज आमचे एक टीम आयिल्ली ऑब्जर्वेशन करपा खातीर म्हणजे आमच्या टायगर रिजर्वा खातीर आनी ते टायगर रिजर्वा खातीर आमकां एक हियरींग दिल्लें लोकल रिप्रेझेंटेटिव्ज म्हणजे सरपंच आसतले पंचायत मेंबर आसतले किंवा आमचे आमदार आसतले हांचे मुखार एक हियरींग जाल्लें आसा। म्हजे सांगे मतदारसंघातले सगळे सरपंच माजी आमदार वासुदेव गांवकर किंवा आमचे शशिकांत गांवकर आमचे अटल ग्राम डेव्हलपमेंट एजन्सीचे असे जे प्रमुख व्यक्ती जे आसा तांकां आपयल्ले। इट वॉज अ व्हेरी गुड इनिशिएटीव। आमकां पयले फावट कोणी तरी कन्सल्टेशन दिल्लें आसा। इट इज द फर्स्ट टायम दॅट वी सी वी हॅव बीन कन्सल्टेड फॉर ऑल दीस बट द टीम वॉज व्हेरी गुड अंडरस्टँडींग आनी ताणें आमकां आमचे सगळ्यो गोश्टी आयकून घेतिल्ल्यो आसात। आमी तांचे मुखार मांडलें की सांगे हो सगळ्यांत व्हडलो तालुको आसा आनीक ओवर 50% ऑफ आवर पॉप्युलेशन बिलोंग्स टू ट्रायबल। हांगा हिलॉक्स आसा, हांगा माउंटेन आसा, हांगा जंगल आसा। आमी पयले हिट जाले ते साळावलीच्या धरणांतल्यान आमी विस्थापीत जाले आनी ताच्या नंतर आमकां प्रस्थापीत करपा खातीर गांवां गांवांनी प्लॉट दिले। आमच्यो लोकांच्यो जमनी काडून परत एक फावटी लोकांक दिल्यो। आमचे 40 आनी 25 पयशांनी आमचे ते थंय लोक लँडलॉर्ड आशिल्ले तांच्यो जमनी काडल्यो आनी सगळ्यांक 10,000 स्क्वेअर मिटर जमीन करून दिली। आतां त्याच जमनीचेर परत एक फावटी कांय तेंपान 1999 आमकां वायल्ड लायफ सँच्युरी आयली। वायल्ड लायफ सँच्युरीन आमकां विचारनासतना एका रातीन भितर वेन देर वॉज नो पॉप्युलर गव्हर्नर रूल आसतना ती वायल्ड लायफ सँच्युरी डिक्लेअर जाली। परत आमचेर बुलडोज केले आमचे इमोशन्स, आमचे ट्रेडिशन्स, आमचे गांवांतले हे। ताच्या नंतर वायल्ड लायफ सँच्युरीचे बफर झोन ताच्या मुखार पावले। आतां कांय तेंपा पयलीं इको सेन्सिटीव झोन आयलो, वेस्टर्न घाट्साची लिमिटेशन्स आयली, इको सेन्सिटीव झोन आयले। आमकां कन्सल्टेशन केलेंच ना। फॉरेस्ट डिपार्टमेंट येता किंवा एनवायरमेंट डिपार्टमेंट येता, इको सेन्सिटीव झोन्स तयार करता। ताच्या नंतर आयले ते इको सेन्सिटीव एरिया म्हणजे पयलीं जाले ते आमचे साळावले धरणा खातीर आमकां त्रस्त केले। ताच्या नंतर आयले ते आमकां इको वायल्ड लायफ सँच्युरी, ताच्या नंतर आयले इको सेन्सिटीव झोन, ताच्या नंतर इको सेन्सिटीव एरिया। परत सांगेच हिट जायत आसा। आयज तूं हांगा नाका, हांगच्यान काडलो तुका दुसरे कडेन व्हेलो तो मागीर बफर झोनान भितर पडलो, थंयच्यान काडलो आनी खंय घालतले आतां येता आमी केन्नाच पळयनासलेल्या वाघा खातीर आमचे सादारण ते 20,000 पॉप्युलेशन आसा ते दुसरे कडेन व्हरपाचें। सादारण ते म्हाका दिसता की 4-5 हजार घरां ही आमचे दुसरे कडेन करपाक पळयतात। म्हणजे म्हाका कळना ज्या सांग्यान साळावलीचें धरण जालें, साळावलीच्या धरणान आयज 60% ऑफ आवर गोवन पॉप्युलेशन इज फेड ऑन आमचे साळावलीचें धरण। त्या लोकांनी परत सगळे कामां खातीर कित्याक जावचें। आय हॅव एक्सप्लेन थरली टू दीस कमिटी। आय हॅव पुट फोर्थ that our emotions are being demolished by the forest people। जे फॉरेस्ट आमी ESA आसतले किंवा आमचे वायल्ड लायफ सँच्युरीचे जे कायदे आमी पळयतात तेन्ना परमिसिबल एक्टिविटीज म्हणून आसा, पण फॉरेस्ट जे डिपार्टमेंटाचे फॉरेस्टर आसा, RFO आसतले किंवा जे फॉरेस्ट ऑफिसर्स आसात, फॉरेस्ट गार्ड आसात, ते इतके ह्युमिलेट करतात की आमी खंयचे तरी स्लेव्स आमी हांगा खंय तरी व्हांवून येवन पडलेले ह्या लोकांक ते मारून मुंडून काडटात। आमी पळयतात की आमचे वेल्ले गांव आसतलो, साळजिणी गांव आसतलो, तोडव गांव आसतलो, आमचे काजूगोट्टो आसतलो, आमचे कर्ला आसतलो किंवा आमचो मानगाळ गांव आसतलो, काजूर गांव आसतले, हे सगळे दोंगराचेर वचपी गांव आसात। ह्या गांवांत भितर एक सादो जर केबल आमी घेवन गेले जर जायत आमच्या भुरग्यांच्या शिक्षणा खातीर ती आमकां रेंज मेळपाक जाय म्हणून एखादो केबल पसून ओवरहेड आसूं अंडरग्रावंड आसूं ताजे ते तोडून उडयतात। आमी जर एखादे वेळ खंय नळाची पायपलायन घालपा खातीर पायपलायन गेली जर जायत जाल्यार ती येतात आनी पायपलायन ते मोडून उडयतात, तोडून उडयतात, उदक व्हरपाक दिनात, थंय रस्ते पावपाक दिना। ह्या सगळ्या हाजेर आमी त्रास काडीत आसा। आनी आतां वाघ येतलो। आतां एक वाघा खातीर 20,000 लोकांनी खंय तरी धांवचें पडलें आनी मागीर रस्त्यार रावचें पडलें। एक वाघा खातीर आमचे 20,000 लोक रस्त्यार पडचे नात, ही जबाबदारी आमची आसा। आमकां मुद्दाम जावन ह्या ट्रायबल लोकांक तुमी उठायनाकात। आदिवासी म्हणून हांगा फक्त आझाद मैदानाचेर बोवाळ मारलो म्हणून आदिवासीक न्याय मेळना। आदिवासीक न्याय मेळटलो जर जायत हांव मागता आमचे एक्टिविस्ट थंय येवपाक जाय आमकां सेफ करपा खातीर।
की जेन्ना एक वाघ आसा तो वाघा खातीर आमी जर सगळे ट्रायबल मनीस ट्रायबल लोक आसात ते शिफ्ट जावपाक आनी ताचेर बंधनां हाडटले ते जावचे ना। आयज गेट लागता त्या गेटीच्या वयर वता आसतना आमी पळयतात की आमकां तिकेट लावची पडटा। गांवांत भितर जात्रा आसता, म्हजे लग्न करून दिल्ली चली जर त्या गांवांत भितर येता जाल्यार ताका ती गेटीचेर 100, 150, 200 रुपया काडचे पडटात आनी ताका आपल्या आवयच्या घरा कडेन वचचें पडटा। हें चड जाल्लें आसा आनी आतां परत वाघ येतलो, हें सगळें आमी भोगत आसात। गांवांत भितर रस्तो जायना। आतां साळजिणी भागांत भितर आमी जेन्ना रस्तो फावड्यान जेन्ना रस्तो केल्लो आसा तो ताजेर व्हरपाक गेले जर जाय जाल्यार आमच्यो गाडयो परत धाडल्यो। आमी फाटले फावटी रस्ते हातून भितर गेल्लो सिमेंटाचो रस्तो करता म्हणून सिमेंटाचे हें व्हेलें हें व्हेलें ना कॉन्क्रीट व्हेल्लें रेडीमेड कॉन्क्रीट टँक हें येता ते कितें म्हणटा तांकां RMC हें थिंच्यान ते ट्रक ताणें परत धाडले। वेस्ट जालो हें। आमी आमच्या पयशांनी पसून कितें काम करता जर जायत रस्त्यार सान्न मारल्यार म्हणटा ते की तिची जळार मरतात कळ्ळें न्ही। मनीस मेल्यार कोता येता। दिस इज अ एप्रोच, दिस इज अ ट्रिटमेंट इज गिवन टू ऑल दीस ट्रायबल पीपल। फॉरगेट अबाउट गव्हर्मेंट टेंडर। आमचे गांवचे लोक पळय साळजिणी खातीर पावडो घेवन जे कितें शुक्र आयिल्लो जे कितें रस्त्यार पावसान आयिल्ले ते काडटाले तांकां तांचे पावडे व्हरून तांकां भितर व्हेलो। हें थ्रेट जे आसा पळय न्ही एखादे वेळ कोण तरी कोचिंगाक वता आनी कोण एखादें केलो म्हणून तांकां कळ्ळें जर जाय रातचे 10, 15, 20 जाणांक हाडटात ते रातभर मारतात बडयतात। मागीर हें कितें चल्लां कितें? आमी स्वतंत्र गोंयान भितर आसा काय कितें? आमी खुबशे जाणां खातीर न्याया खातीर हक्का खातीर झगडटात, आझाद मैदानाचेर येतात। केन्ना तरी सांग्याच्या लोकां खातीरय ह्या सगळे लोक झगडटा पळय न्ही तांणी येवचें म्हणूनच आमी आयज ताणें आमकां खूब आश्वासन दिल्लें आसा की सांग्या भितर कशाच प्रकारचे आमी वागरिशेत करपाक दिवचे ना। तांकांय समजल्लें आसा आमचे प्रश्न आसात। आमी गांवांत भितर ज्यो परमिसिबल एक्टिविटीज इन वायल्ड लायफ सँच्युरी ESA आनी ASZ आसा म्हणजे इको सेन्सिटीव झोन, इको सेन्सिटीव एरियाज वायल्ड लायफ सँच्युरीन भितर सारके घालून दिल्ले आसात त्यो परमिसिबल एक्टिविटीज पसून जायनात। म्हणजे गांवांत भितर भाटीचो सरपंच आसा जाचे आयज दुदाचें आमी गोंयाक भितर 25% जे मिल्क प्रोडक्शन जाता ते सांग्या येता ते ह्याच एरियेंतल्यान येता। 25% ऑफ एग्रीकल्चरल प्रोड्यूस कम्स फ्रॉम सांगे एंड आवर व्हेरी ओन सांगे जर ह्याचे खातीर आमकां जर डिस्प्लेस केले जर जाय वॉट इज आवर फेट? आमचे गोरवां खंय वतलीं? 6,000 गोरवां आसात। 6,000 गोरवांक आमी खंय न्याय दितले? 6,000 म्हणजे आमचे हेक्टर जमीन 6,000 हेक्टर जमीन प्रायवेट लँड आसा ही प्रायवेट फॉरेस्ट करून उडयली। जगप कशें हें? म्हजे सेटलमेंट झोनान भितर आज खंयचेच एक परमिशन फॉरेस्टांतल्यान दिलें ना। आतां नेत्रावळी हो एक निसर्गरम्य असो हें आसा तातूंत भितर आसलें म्हजें जर घर आसा आनी त्या घराक म्हजो सेटलमेंट झोन आसा आनी हांव एक दुसरें घर म्हज्या चल्या खातीर बांदपाक सोदता जर जाय आजून पर्यंत फॉरेस्टाचें एक परमिशन आमकां येना। आमची सोसायटी आसा दुदाची सोसायटी आसा ताजेर एक रूम वयर बांदपा खातीर आमी घालतात। सरावंडींग 500 घरां आसात। 800 वर्सां पयलींची पसून म्हणजे आमचे सेटलमेंट आसात। त्या हातून भितर जेन्ना ती फॉरेस्टा कडेन फायल वता कलेक्टर काडटा फॉरेस्टाचे NOC हाडपाक शकता। एक आजून पर्यंत आमकां NOC मेळना। तुमी सांग्यावेली प्रत्येक घर पळयात की ह्या कारणाक लागून लोक बारीक बारीक घर बांदतात बाकी येतात। म्हणजे आमकां दिसता की हे जे चल्लेलें आसा एकार एक वायल्ड लायफ सँच्युरी मागीर धरण ताज्या नंतर इको सेन्सिटीव एरिया इको सेन्सिटीव झोन आनी ह्या 5वें संकट आमचेर येता की एक वाघा न पळयल्ल्या वाघा खातीर आमी तो कॉरिडोर करतात ते वाघरी क्षेत्र करतात ते टायगर रिजर्व करतात। सरकार म्हाका खबर ना आमी कितें करपाचें तें। Minister, as per the activists, they are saying only 5,000 to 6,000 families will get affected. But somebody has to come clear on that. There is no presentation made to us which all the survey numbers will cover under this. खंयचे सर्वे नंबर येतले खंयचे लोकांक 5,000 to 6,000 एक वाघा खातीर पसून इज नॉट जस्टिफाईड न्ही। 5-6 हजार लोक एका वाघा खातीर कित्याक न पळयल्ले वाघा खातीर 5 to 6 म्हणजे कितें जातलें? 5,000 लोक जाले जाल्यार पसून ते 1,500 फॅमिलीज वतल्यो न्ही त्यो 1,500 फॅमिलीज घालतले खंय? तुमी कितले दितले जागा? आनी त्यो फॅमिलीज जाल्यो वॉट अबाउट अवर प्रायवेट लँड्स वीच वील गो अंडर दॅट? आर यू गोइंग टू कॉम्पेन्सेट दोज लँड्स? आर यू गोइंग टू क्रिएट अ लँड हें करतले तुमी? आता पळय 68% ऑफ गोवाज लँड इज अंडर ग्रीन कवर वेर यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट अ हाऊस. वॉट रिमेन्स इज 32%.
आउट ऑफ दॅट CRZ कितली गेली, रस्ते बांदपाक कितें गेली, तातूंत भितर बाकीचे सगळे गेले. वॉट रिमेन्स फॉर सेटलमेंट? नथींग. वेन यू आर डिस्प्लेसिंग 5 म्हणजे कितले ते 1,500 जेन्ना घर तुमी काडटले पळय न्ही, खंयच्या जाग्याचेर बसयतले तांकां? म्हणून आमच्या नेत्रावळी एक विलेजीन आसा ती 1,000च्या वयर घरां आसात. वेर आर यू गोईंग टू पुट देम? So these are the questions which are raised. It is very easy to sit in any AC बंगला की वाघ क्षेत्र जाय जाल्यार तुम्ही येवन रावात आणि तुमचे बंगले आमकां दियात. पण एक्टिविस्ट जावं कोण करता पळय न्ही, तुमची घरां हातून भितर करात. ते एक्टिविस्ट मिसलिडिंग करतात. हां, एक्टिविस्ट आर मिसलिडिंग. हांव एक्टिविस्ट सगळे म्हणना. दोज हू गो इन कोर्ट, they must vacate their bungalows and make the accommodation for these people. You come out clear and go and play with tiger. हांव इतकेंच सांगता की तुमकां वाघ क्षेत्र जाय जाल्यार थंय तुमी वचून रावात. तुमी जे पळय AC बंगल्याक रावता पळय न्ही, ते आमचे ह्या लोकांक करून दियात. फर्स्ट प्रोवायड अस दी आवर लँड. वॉट एवर वी ओन दी लँड, यू गिव अस अ रिप्लेसमेंट फॉर दॅट. वेर एवर वी आर सेटल, गिव अस अकोमोडेशन. देन वी आर व्हेरी इझी टू सेटल. कळ्ळें न्ही? आमकां सेटलमेंट करता आसतना फक्त आमचेर परत हाडून फक्त नेत्रावळी आनी सांगे भागां भितर ते करपाक जायना. कळ्ळें न्ही? आय एम रिप्रेझेंटींग दॅट. इट्स बिकॉज ऑफ दॅट आय हॅव दीज पेन्स, बिकॉज आय एम गोईंग थ्रू ऑल दीज पेन्स. म्हाका खबर आसा लोकांनी म्हजेर विश्वास दवरून तांचे रायट प्रोटेक्ट करतलो म्हणून म्हाका इलेक्ट करून दिल्लो आसा.